मराठी वर्णमालेमधला आपण स्वर हा टॉपिक काल स्टार्ट केला होता आणि स्वरांचं जे काही वर्गीकरण आहे त्याच्या असलेल्या व्याख्या आहेत, वर्णमाला काय आहे आणि ती वर्णमाला आपल्याला पाठ करायची आहे हे पण मी तुम्हाला काल सांगितलेलं होतं. ओके. सो याच्या ज्या व्याख्या केलेल्या आहेत त्या दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी, त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की कशा पद्धतीने आपण लक्षात ठेवू शकतो. काही हायलाइटेड शब्द आहेत जे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत, की ज्यावरून मग आपण ती व्याख्या कुणी केली ते सांगू शकतो. ओके. जसं हे मूलभूत ध्वनी किंवा ध्वनीचे अंत्यावयव ह्या अशा पद्धतीने आपण हे लक्षात ठेवू शकतो. त्यानंतर मूलध्वनी आणि ध्वनीत वर्ण यातील असणारा फरक हा देखील पाहिला होता. त्यानंतर स्टेटमेंट वाईज ह्या गोष्टी पण आपण पाहिल्या होत्या आणि ज्या की खूप महत्वाच्या आहेत असं मी तुम्हाला तिथं उल्लेख देखील केलेला होता. त्यानंतर वर्णमालेमध्ये पारंपरिक वर्णमाला आणि आधुनिक वर्णमाला ह्याही गोष्टी आपण काल अभ्यासलेल्या आहेत. पारंपरिक 48 वर्ण, त्यानंतर आधुनिक वर्णमाला 52 वर्ण, जे नव्याने ऍड झालेले आहेत तेही आपण काल पाहिले होते. सो हे आपल्या अभ्यासाचा भाग आहे, त्यामुळे या गोष्टी माहिती असलं पाहिजे. शवज्ञ हे कोणी आणले तेही पाहिलं होतं, त्याचं कारण काय आहे तेही आपण जाणून घेतलेलं होतं. या वर्णांचं वर्गीकरण हे 2 गटात केलं जातं. एक असतो स्वरूपानुसार, दुसरा असतो उच्चारानुसार. त्यानंतर स्वरूपानुसार वर्गीकरणाला आपण सुरुवात केली होती. ही स्वरूपानुसार स्वर, स्वरादी, व्यंजन. ओके. उच्चारानुसार वर्गीकरणाचा आपला पुढचा भाग, त्याच्यामध्ये स्वर हे आपण पाहतोय. स्वर पाठ केलेच असतील अशी आशा व्यक्त करतो. याची व्याख्या ही पाहिली होती. यामध्ये काय काय महत्वाचं आहे ते देखील आपण जाणून घेतलं होतं, की ओठांचा एकमेकांशी किंवा जिभेचा मुखातील कुठल्याही अवयवाला स्पर्श न होता ज्यांचा उच्चार होतो किंवा केला जातो त्याला काय म्हटलं जातं तर स्वर असं म्हटलं जातं. मग त्याबद्दल आणखीन स्टेटमेंट मध्ये बऱ्याच गोष्टी पाहिल्या होत्या. यावरती क्वेश्चन्स आलेले आहेत, प्रश्न आलेले आहेत. ठीक आहे, ते विसरून चालणार नाहीत. स्वरांचा उच्चार तोंडावाटे सहज व स्वतंत्रपणे होतो. स्वरांचा उच्चार करताना हवेचा मार्ग अडवलेला नसतो, याच्यावरती खास लक्ष द्या. हवेचा मार्ग अडवलेला नसतो. स्वरांचा उच्चार स्वतंत्रपणे होतो. स्वरांचा उच्चार प्रवाही असतो. स्वर सघोष असतात, म्हणजे कुणाचं सहाय्य लागत नाही आणि स्वरांचा समावेश मृदू वर्णामध्ये केला जातो. ठीक आहे. त्याच्यानंतर ऍ आणि अ हे का आले, कशा संदर्भात आले, त्याचं कारण काय होतं ते देखील जाणून घेतलेलं आहे. कधी आले होते? 6 नोव्हेंबर 2009 साली आले होते. ओके. यांचा समावेश अरविंद मंगरुळकर यांच्या प्रयत्नाने झाला. स्वरांना संस्कृत भाषेत अच म्हणतात. च चा पाय मोडलेला. लहान सहान गोष्टी आहेत, लक्षात ठेवा. स्वरांचा वापर 2 पद्धतीने 2 प्रकारे केला जातो. एक अक्षराच्या स्वरूपात, दुसरा चिन्हाच्या स्वरूपात. मग त्यानंतर स्वर चिन्ह देखील पाहिले, अक्षराची उदाहरणं देखील पाहिली. त्यानंतर स्वरांचं वर्गीकरण स्वरूपानुसार, उच्चारानुसार, व्युत्पत्तीनुसार असे वेगवेगळे वर्गीकरण आहेत. स्वरूपानुसार वर्गीकरणात ऱ्हस्व, दीर्घ, संयुक्त आणि आदत्त. काल आपण संयुक्त पर्यंत गेलो होतो. ऱ्हस्व म्हणजे ज्याचा उच्चार करण्यास कमी वेळ लागतो. किती आहेत? 6. कोणकोणते आहेत? अ, त्यानंतर ई, त्यानंतर उ, त्यानंतर रू, त्यानंतर लृ आणि ऍ. हे 6 आहेत. दीर्घ स्वर 8 आहेत. कोणकोणते? आ, दीर्घ ई, दीर्घ उ, ए, ऐ, ओ, औ आणि अ. हे काय झाले आपले दीर्घ स्वर. संयुक्त स्वर ए, ऐ, ओ आणि औ. यांचं फॉर्मेशन म्हणजेच कसे तयार झाले हे देखील पाहिलं होतं. अ मध्ये ए मध्ये अ असतो अधिक ऱ्हस्व किंवा दीर्घ ई.
ए मध्ये फक्त आ ऍड होतो, ओ मध्ये आ अधिक सॉरी अ अधिक ह्रस्व किंवा दीर्घ उ. ठीक आहे, इथं काय होतं फक्त आ ऍड होतो, लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि पुढे जायचंय ते म्हणजे आदत्त स्वराकडे. त्या सर्व माहिती आहेत, या पीपीटीज तुमच्याकडे येतात, तिथेही तुम्ही वाचू शकता. त्यानंतर नोट्स येतात, तिथेही तुम्ही ते वाचू शकता. ठीक आहे, हे आहेत संयुक्त स्वर, यांचाही समावेश दीर्घ स्वरामध्ये केला जातो. ठीक आहे, आता पुढचा जो मुद्दा आहे, झाले रिव्हिजन? आठवलं काही? नीता सॉरी नेत्रा आणि गीता. यस. सो आलं लक्षात? काल जे आपण पाहिलं होतं, काय काय मुद्दे अभ्यासले होते आणि काय काय गोष्टी केल्या होत्या. आणि दुसरं एक महत्वाचं काम करायचं, आपण लेक्चर बघत असताना सोबत आपले एक पेज रफ बुक करून ठेवायचे आताच. त्यामध्ये मराठीचं सेपरेट एक 10-20 पानं ठेवून द्यायचे. जे काही पॉईंट सांगतोय तिथं फक्त काय करायचे, लिहून ठेवायचे. आणि लेक्चर झाल्यानंतर आठवण्याचा प्रयत्न करायचा, आठवतंय का बघायचं एकदा. ठीक आहे, सो ह्या गोष्टी करायच्या. आता हे आदत्त स्वर म्हणजे काय, याला दुसरं एक नाव आहे इंग्रजी स्वर. आता इंग्रजी स्वर आपल्याला माहिती आहे, पण त्यालाच आदत्त स्वर असंही म्हटलं जातं. म्हणजे आ तेरे को दत्तक लेता हूं मैं, तसं आपण त्यांना दत्तक घेतलेलं आहे, सो ते आदत्त आहेत. आता हे का, तर इंग्रजी भाषेतून मराठीमध्ये आलेल्या या स्वरांना काय म्हटलं जातं, आदत्त स्वर असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, आदत्त स्वर. कोण आहेत ते? सिंपल आहे, ऍ आणि अ दोनच आहेत. का आले? गरज भासली. का गरज भासली? भाषेच्या वापरामुळे, इंग्रजी भाषेच्या मराठीमध्ये आलेले जे काही शब्द आहेत त्यामुळे यांची गरज भासली, म्हणून ते घेतलेले आहेत. आता उच्चारानुसार होणार स्वरांचं वर्गीकरण, यात पहिला असतात सजातीय आणि दुसरे असतात विजातीय. आता हे जे यांना जातीय जातीय, तुम्हाला दोन शब्द सारखे दिसतात, हे पुढे जे जोडले गेलेले दोन अक्षर आहेत यांना काय म्हणायचं, उपसर्ग म्हणायचं. हे का सांगतोय, याचं कारण असं आहे, पुढे उपसर्ग हा सेपरेट टॉपिक आहे, पण उपसर्ग जोडल्यामुळे शब्दाच्या अर्थात काय होतो, बदल होतो. शब्दाच्या अर्थात बदल होतो. काय होतो, बदल होतो. ओके, मग ते इथं सजातीय म्हणजे सारखे, स चा अर्थ काय होतो, सारखे. सो सारखे असणारे जे स्वर आहेत ते इथं येतील. विजातीय, वि म्हणजे विरुद्ध, वि म्हणजे विरुद्ध, म्हणजेच वेगळे असणारे, जे वेगळे आहेत ते, मग असे जे स्वर आहेत ते इथे येतील. सिंपल आहे. आणि याही पेक्षा पुढे आणखी गेल्यानंतर मग सिंपल गोष्टी लक्षात येतील. पहिला यातला भाग पाहूया, तो म्हणजे सजातीय. ज्या स्वरांचं, व्याख्या महत्वाची आहे, व्याख्या आह उही होतं ना तो आशक सराफचा, ठीक आहे, असेल नसेल. ज्या स्वरांचे उच्चार स्थान समान किंवा सारखे असते, कसे असते, समान किंवा सारखे असते, अशा स्वरांना सजातीय स्वर असं म्हणतात. मग एकाच उच्चार स्थानातून, एकच उच्चार स्थान आहे, अ आ ई ई, फक्त काय होतं, सूर जो त्याचा काही टोन आहे किंवा जो काही म्हणतो ना आपण पीच आहे तो वाढतोय फक्त. म्हणजेच काय, ऱ्हस्व दीर्घ ऱ्हस्व दीर्घ ऱ्हस्व दीर्घ असा फक्त बदल होतोय. ठीक आहे, सो एकाच उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना काय म्हटलं जातं, तर सजातीय स्वर असं म्हटलं जातं. मग कोण येतील याच्यामध्ये, अशा जोड्या येतात, अ आ ई ई उ उ ए ऐ ओ औ ए आ, अशा काय होतं, जोड्या. हे असे दिसले की हे काय म्हणायचं, सजातीय स्वर आहेत. सजातीय म्हणजे सारखे, बरोबर, सारखे उच्चार स्थान असणारे, एकच उच्चार स्थान असणारे असे जे स्वर असतात त्यांना सजातीय स्वर म्हणतात. आता विजातीय, तुम्ही विचार करा काय असणार आहे, याच्या एक्झॅक्टली उलट असणार आहे. याच्या एक्झॅक्टली काय असेल, उलट असेल, याच्या बरोबर उलट तिथं घटना घडते. विजातीय स्वर, ज्या स्वरांचे उच्चार स्थान समान नसते, भिन्न किंवा वेगळे असते, अशा स्वरांना काय म्हणणार तुम्ही, विजातीय स्वर. मग ते गणितामध्ये एक टर्म आहे बघा, की
एक आकडा सोडून बाकी कितीही आकडे घेतले तर जशा पेर तयार होतात, जोड्या तयार होतात, तसं इथं कितीही होऊ शकतं. म्हणजे अ च्या पुढे काय नसायला हवं? अ किंवा आ नसायला हवा. मग असे कितीही तुम्ही कोणतेही स्वर घ्या तर ते काय असतील? विजातीय स्वर असतील. ते काय असतील? विजातीय स्वर असतील. मग असे काही येऊ शकतं. आच्या पुढे अ आणि आ सोडून काही घ्या, मग ते विजातीय स्वर असतील. हे सर्व विजातीय, आणखीन काहीही कितीही घेऊ शकता तुम्ही. आता या सजातीय आणि विजातीय मध्ये या रू आणि रू यांचा समावेश केला जात नाही. ओके. पण काही काळापूर्वी हा जो रू आहे, हा इथं असणारा रू जो आहे, हा कसा आहे? तर हा ऱ्हस्व आहे. ऱ्हस्व म्हणजे ज्याचा उच्चार करण्यास कमी कालावधी लागतो, हा असा ऱ्हस्व आहे. मग याचाही एक जोडीदार होता जो कालवश झाला, म्हणजे देवाघरी गेला, म्हणजेच काय, भाषेतून काढून टाकला, कारण वापरच नाही तर ठेवायचं कशाला. मग त्याचा काय होता? असा हे होता. हे इथं 2 वेळेस, इथं हे फक्त 1 वेळेस येतं. ठीक आहे. आणि रूच्या बाबतीत ही तसंच, याचाही एक जोडीदार होता जो असा आणि असा अशा पद्धतीने होता. तो हे दोन्ही कालबाह्य झाले, म्हणून इथं यांना आता गृहीत धरलं जात नाही. कुणाला? रू आणि लूला. कारण काय, हे दिसतायत इथं, इथं हे दिसतायत, पण ते दोघं दिसतच नाहीत. मग ते दोघं कोण आहेत? तर आउटडेटेड झालेले आहेत, त्याच्यामुळे त्यांचा इथं समावेश केला जात नाही. ओके. चलो पुढे जाऊया. आता व्युत्पत्तीनुसार स्वरांचं वर्गीकरण. आता व्युत्पत्ती म्हणजे काय? तर उत्पत्ती. व्युत्पत्ती म्हणजेच काय? तर उत्पत्ती. दुसऱ्या भाषेत काय त्याला म्हणायचं? उत्पत्तीनुसार किंवा व्युत्पत्तीनुसार. ठीक आहे. याचाच अर्थ उत्पत्ती होतो. मग इथं काय असेल? मूळ स्वर किंवा यालाच सिद्ध स्वर असंही म्हटलं जातं. ठीक आहे. आणि दुसरं काय असेल? तर साधित स्वर. ओके. साधित म्हणजे काय? तर इतरांपासून बनवलेले जे स्वर आहेत, इतर स्वरांपासून बनवलेले असतात ते. ओके. इतर स्वरांपासून बनवलेले, मग त्यांना काय म्हणणार आपण? तर साधित स्वर असं म्हणणार. त्यांना म्हणणार साधित स्वर. ठीक आहे. चलो मग आता हे आपल्याला पाहायचंय की साधित काय आणि सिद्ध काय. पहिला मूळ स्वर, यालाच आपण काय म्हणतो? सिद्ध स्वर असंही म्हणतो. सिद्ध स्वर. आता स्वर स्वतंत्र आणि स्वयंभू असतात. कसे असतात? स्वतंत्र आणि स्वयंभू असतात. त्यांची उत्पत्ती इतर शब्दांपासून झालेली नसते. इतर शब्दांपासून झालेली नसते, या मूळ स्वरांची व्याख्या आहे. ठीक आहे. अशा स्वरांना मूळ स्वर असं म्हणतात. काय म्हणतात? मूळ स्वर. मग इथं अ, ई, उ हे तिघही ह्रस्व, रू, लृ, ऍ हे तिघही ह्रस्व. जे आपले ह्रस्व स्वर होते ना, कोण होते? ह्रस्व स्वर. ते ह्रस्व स्वरच तुम्हाला इथं रिफ्लेक्ट होताना पाहायला मिळतात. आहेत तेच. आता यांच्यापासून काय झालं? तर साधित स्वरांची निर्मिती झाली. यांच्यापासूनच साधित स्वरांची. आता तुम्ही लॉजिक लावलंय, जो विचार करताय तुम्ही अगदी बरोबर आहे. बघा आता तेच आहेत, जे तुम्ही पाहिले तेच इथं पाहायला मिळतात. मग साधित स्वरांमध्ये काय येणार आहे? तर तेच दीर्घ स्वर. जे स्वर मूळ किंवा सिद्ध स्वरांपासून बनलेले असतात, अशा स्वरांना काय म्हणणार? तर साधित स्वर असं म्हणणार. मग इथं आ, ई, उ, ए, ऐ, ओ, औ आणि औ हे स्वर तुम्हाला पाहायला मिळतात. पण हे बनले कसे बरं? सिंपल गणित आहे. आता गणितात 1 अधिक 1 किती होतात? 11. बरोबर. किती होतात? ऑनलाईन सांगा पटकन मला, माझं गणित थोडं कच्च आहे. 1 अधिक 1 किती झाले? 11. बरोबर ना? अच्छा 2 होतात का? ठीक आहे, करेक्शन करू आपण. बरोबर आहे. 1 अधिक 1 2 होतात.
मग तसंच मला सांगा, अ अधिक अ काय होणार आहे बरं? आ. काय होणार आहे? आ. ऱ्हस्व ई अधिक ऱ्हस्व ई काय होणार आहे बरोबर? तर दीर्घ ई होणार आहे. बरोबर आहे. सो अशा पद्धतीने या आची, या ई ची आणि या ऊ ची निर्मिती झाली. मग हे कोण आहेत? ए, आई, ओ आणि औ. अहो हे साधित आहेत ना. कसे आहेत? संयुक्त आहेत. हे संयुक्त आहेत. म्हणजे हे तर क्लिअर आहे की हे दुसऱ्यापासूनच बनलेले आहेत. ठीक आहे. आणि आच्याही बाबतीमध्ये अधिक काय होईल? आच होणार आहे. याच्यामध्ये काय दोन चंद्र काढायचे का? नाही, एकच चंद्र येतो. ओके. सो हे अशा पद्धतीने हे स्वरांची निर्मिती झाली. याच्यामध्ये तेच आपले जे 8 दीर्घ स्वर आहेत त्यांचाच समावेश होतो. हे इथं लक्षात ठेवायचं. खूप साध्या साध्या गोष्टी आहेत. मी सुरुवातीला सांगितलं की खूप सिंपल आहे. जेवढं पटकन लक्षात आलं तेवढं पटकन डोक्यातून निघून पण जातं. ओके. चलो आता पुढचा भाग. स्वर तर पाहिले, स्वरांचं वर्गीकरण पाहिलं. मग आता पुढचा टप्पा कुणाचा? तर या स्वरादींचा. स्वरादीचा विचार करायचा. कोण आहे स्वरादी? आता याच्या नावामध्येच आहे, लक्षात घ्या. मराठी ग्रामरचं आणखीन एक ऍडव्हान्टेज सांगतो तुम्हाला. मराठीमध्ये ना एक वेळेस अभ्यास झाला पूर्ण, नंतर नुसतं टॉपिकचं नाव जरी घेतलं तरी सगळ्या गोष्टी आठवायला लागतात. ओके. जसं स्वर माहिती झाले. आता स्वरादी, स्वर आहे आदी ज्याच्या असा तो. तो कोण असतो? स्वरादी. म्हणजे उच्चार करताना ज्याच्या आधी स्वर येतो त्याला काय म्हणायचं? स्वरादी असं म्हणायचं. मग आता स्वरादीमध्ये कोण येतं? आणि आहा नाही. याच्यामध्ये कोण येतो? अनुस्वार आणि विसर्ग. कोण येतो? अनुस्वार आणि विसर्ग. नावं लक्षात ठेवायची. स्वरादी म्हणजे काय ते पहिला लक्षात घ्या. स्वर आहे आदी म्हणजे आरंभी ज्याच्या असा वर्ण म्हणजे स्वरादी होय. असा वर्ण म्हणजे स्वरादी होय. स्वरादीमध्ये अनुक्रमे अनुस्वार व विसर्ग असे दोन उच्चार असतात. कसे असतात? दोन उच्चार असतात. एक असतो अनुस्वार आणि दुसरा असतो विसर्ग. ठीक आहे. या दोघांचा समावेश या स्वरादीमध्ये केला जातो, जे आपण इथं आणि आहा म्हणतो ते. ठीक आहे. आता पुढे पहिला पाहूया अनुस्वार. अनुस्वार डोक्यावरती टिंब. अनुस्वाराचा उच्चार काय? स्पष्ट आणि खणखणीत होतो. कसा होतो? स्पष्ट आणि खणखणीत होतो. आता हे IMP का म्हणतो? कारण याच्या एक्झॅक्ट ऑपोजिट तुम्हाला व्यंजनामध्ये पण पाहायला मिळतं. तिथं अनुनासिके येतात आणि ती अनुनासिके यांच्यासारखंच काम करतात, पण त्यांचा उच्चार कसा होतो? नाकातून होतो. इथं कसा होतो? स्पष्ट आणि खणखणीत होतो. जसं की गंगा, घंटा, आंबा, इंधन, संच, पंच, खंत, अंत. आता ही जी व्याख्या सांगितली यांनी की स्वरादी का म्हणतात? स्वरा म्हणजे ज्याच्या उच्चाराआधी स्वर आहे म्हणून त्याला स्वर आदी असं म्हटलं जातं. मग ते कसं आहे ते पण इथं तुम्हाला दाखवतो. म्हणजे काय लक्षात येईल की काय होतं. आता हा गंगा घेऊया आपण. गंगाचा ज्यावेळी आपण विग्रह करतो, काय करतो? त्याला वेगळं करतो. त्यावेळी या अनुस्वाराचं स्थान कुठं येतं त्यावरून ते मग क्लिअर होईल तुम्हाला. ठीक आहे. गंगा, गंगामध्ये ग, ग आहे बरोबर. याचा पाय मोडायचा. पाय मोडला म्हणजे त्यात स्वर नाहीये असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर अधिक, मग काय येईल? मग काय येईल? अनुस्वार. मग तो फक्त असाच दाखवायचा. त्याच्यानंतर मग अधिक, मग काय येईल? ग, मग त्याचाही पाय मोडा आणि मग पुढे काय करा? आ. ठीक आहे. मग हा काय झाला? गंगा. काय झाला तो? गंगा. कसा झाला? गंगा. तुम्ही उच्चार करताना पाहू शकता. तुम्ही पहिला काय म्हणता? गंगा होतो ना असंच. त्याला जर स्लो मोशन मध्ये केलं आपण तर काय होईल? गंगा. म्हणजेच काय? ज्याच्या उच्चाराआधी स्वर आहे म्हणून त्याला स्वरादी असं म्हटलं जातं. ठीक आहे. मग त्याच्यानंतर विसर्ग.
आता विसर्गाच्या बाबतीत ही सेम तसंच होतं. कसं? तर विसर्गाचा उच्चार पहिला समजून घेऊ आणि मग पाहू. विसर्गाचा उच्चार ह या वर्णाला हिसडा देऊन केला जातो. हा शब्द विसरायचा नाही. ओके, कसा केला जातो? हिसडा देऊन केला जातो. म्हणजे कसा केला जातो तर इथं लक्षात घ्या. आता आपण काय म्हणतो याला? दुःख, स्वतः, ओके, निसंशय. आपले उच्चार काय आहेत? दुःख, निसंशय, स्वतः असं म्हणतो. पण नाही, व्याकरणाच्या दृष्टिकोनातून इथं जे सांगितलं त्या नियमाप्रमाणे जर याचा उच्चार केला तर कसा होतो? दुःख, धू ह ख असा येतो. दुःख, स्वतः, निसंशय. कसा? निही संशय. ह ला हिसडा दिल्यावर कसा येतो? ह. कसा येतो? ह. बरोबर. सो तशा पद्धतीने मग याचा विग्रह कसा करणार हो? आता समजा दुःख घेतला आपण, दुःखाचा विग्रह कसा करणार? द पायमोडा अधिक उ कुठला आहे? ऱ्हस्व आहे का? पहिला उकार आहे म्हणून. त्याच्यानंतर मग अधिक, मग काय येईल? तुमचा विसर्ग. मग याला तुम्ही असं नाही घेतलं तरी चालतं, नुसतं असे 2 डॉट घेतले तरी चालतात. मग त्याच्यानंतर पुढे ख, खचा पायमोडा अधिक अ. ओके, सो हे काय झालं? याचा विग्रह झाला. आता हे का सांगतोय बरं मी? का एवढं तुम्हाला लहान बाळासारखं समजवतोय? कारण पुढे संधी नावाचा एक टॉपिक आहे, तिथं विग्रह खूप महत्वाचा असतो आणि विग्रहाची सुरुवात इथून होते. जर हे नाही कळालं तर मग पुढे कठीण होतं. ठीक आहे. आणि या विसर्गावरतीच विसर्ग संधी नावाचा एक स्वतंत्र सेपरेट असा आपला काय आहे? एक टॉपिक आहे. ओके, सो तिथं हे आपल्याला कामी पडणार आहे. मग आता आलं लक्षात अनुस्वार म्हणजे काय, विसर्ग म्हणजे काय? या दोघांनाही स्वरादीमध्ये ठेवलं जातं. दोघांचीही वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत. ठीक आहे, सो ह्या गोष्टी इथं लक्षात ठेवायच्या. मग आता स्वर तर झालं, मग आता राहिलं काय पुढचं? प्रश्न. आता सगळ्यांनी उत्तर द्यायची. ठीक आहे, भले चुकलं हरकत नाही, पण उत्तर द्यायचं. चला, पहिला प्रश्न. 2 विजातीय स्वर एकत्र येऊन एक टिंबटिंब निर्माण होतो. सांगा पटकन. इथं ग व्यंजनच आहे ना, मी व्यंजन म्हणालो, यातला पाय मोडा कारण स्वर काढला. गंग असा उच्चार केला होता. ठीक आहे, चला उत्तराकडे जाऊया. याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, संयुक्त स्वर असेल. ओके, काय असणार आहे ते? संयुक्त स्वर. दीर्घ स्वरांचा वेगळा प्रश्न येईल आणि त्याही पेक्षा महत्वाचं, हे जे संयुक्त स्वर आहेत, जे की ए, आई, ओ आणि औ. आता यांच्या बाबतीमध्ये जसं मी सुरुवातीला सांगितलं होतं की मराठीत नियम आहेत तेवढेच अपवाद पण आहेत. यांचा समावेश दीर्घ स्वरामध्ये पण केला जातो, हा मुद्दा बरोबर आहे. पण त्या अगोदर त्यांचा समावेश संयुक्त स्वरात केला जातो. कशात केला जातो? संयुक्त स्वरामध्ये. आता हा प्रश्न आपला सराव प्रश्न आहे, प्रॅक्टिस क्वेश्चन आहे. पण उद्या जरी आयोगाने असा प्रश्न विचारला तर तिथंही आपल्याला काय उत्तर द्यायचंय? संयुक्त स्वर असं द्यायचंय. जर संयुक्त स्वराचा ऑप्शन नसेल तर त्यावेळी मग आपल्याला ऑप्शन नंबर 4 कडे जायचं आहे, म्हणजेच आपल्या दीर्घ स्वराच्या ऑप्शनकडे. आणि हे असेच नियम आहेत खूप. आता एक एक तुम्हाला गोष्टी पुढे लक्षात यायला लागतील की मराठी नियम आहेत त्याच्यापेक्षाही जास्त अपवाद आहेत. ओके, चलो पुढचा प्रश्न. दिलेल्या पर्यायात कोणता पर्याय सिद्ध स्वराचा नाही? सिद्ध स्वराचा नाही. ओके, 3 अ आणि 1. रोहित, ऊ कसं काय असू शकतो? ऊ काय आहे? सिद्ध स्वरच आहे ना. इथं काय म्हटलंय? पर्याय नाही. व्यवस्थित लक्षात घ्या, सिद्ध स्वराचा पर्याय नाही. हा सिद्ध स्वर, हा सिद्ध, हा सिद्ध आणि हा साधितचा प्रकार आहे. ऍ अधिक ऍ काय होतो? आ होतो. ठीक आहे, चलो यस नेत्रा बरोबर आहे 3. चला पुढे. मराठी वर्णमालेत ऱ्हस्व स्वर असलेला पुढीलपैकी योग्य गट कोणता? 4. ओके, व्हेरी गुड, बरोबर आहे. अ, ई,
आणि उ हे काय आहेत, ऱ्हस्व आहेत. याच्यामध्ये आ आणि ई दीर्घ आहे, याच्यामध्ये ई दीर्घ आहे, आणि हे तर पूर्ण संयुक्त स्वरांचा गट आहे, तो जो की डिरेक्टली ऱ्हस्वमध्ये आपलं सॉरी दीर्घमध्ये जातो. स्वरमालेतील अम आणि आहा म्हणजेच आपला अनुस्वार आणि विसर्ग या दोन वर्णांना काय म्हणतात, काय म्हणून ओळखलं जातं यांना? बरोबर, स्वरादी. काय आहे? स्वरादी म्हणतात त्यांना. ठीक आहे. नेक्स्ट, खालीलपैकी अयोग्य पर्याय निवडा. बघा काय अयोग्य आहे. असे प्रश्न येतात, डायरेक्ट सांगतात की अयोग्य ओळखा, पण काय ओळखायचं काय नाही ते ऑप्शन बघून मग आपल्याला समजतं की हा या गटामध्ये बसत नाही. नेत्रा ओ आणि अ हे काय आहेत, विजातीय झाले. हे आहेत विजातीय, आणि बाकी कसे आहेत तर सर्व सजातीय आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 बरोबर. ओके. अच्छा, 52 वर्णमालेत, मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण आहेत? 52. मला इथं 48 चा पण ऑप्शन दिसतोय. आता इथं थोडस व्यवस्थित लक्ष द्या, हा पण तसाच मगासारखा अपवाद असणारा प्रश्न. इथं प्रश्न काय आहे, मराठी वर्णमालेत एकूण वर्ण किती आहेत असा प्रश्न आहे. इथं कुठंही पारंपरिक किंवा आधुनिक असा उल्लेख केलाय का, तर नाही. मग अशा वेळी आपण कुठल्या वर्णमालेचा विचार करायचा, तर तो म्हणजे आधुनिक वर्णमालेचा विचार करायचा. कुठल्या? आधुनिक वर्णमालेचा. आणि मग उत्तर द्यायचं 52. जर स्पेसिफिक पारंपरिक असा उल्लेख केलेला असेल तर तुम्हाला माहितीच आहे, मग त्यावेळी उत्तर काय असेल आपलं 48, 48. नीता बरोबर. ओके, चलो पुढचा प्रश्न. अनुस्वाराचा समावेश कोणत्या वर्गात केला जातो? अनुस्वार, अनुस्वार याचा समावेश कोणत्या वर्गात केला जातो? पटकन. यस, गीता 3. नेत्रा, नेत्रा बरोबर. स्वरादी, स्वरादीमध्ये केला, अनुनासिकचा काही संबंधच नाही. मी जस्ट तुम्हाला सांगितलं होतं की अनुनासिक हा व्यंजनामध्ये एक गट येतो. व्यंजन आता आपल्याला पुढे पाहायचे त्याच्यामध्ये गट येतो, ना की हे स्वरादी आहेत आपले, म्हणजे अनुनासिक आणि विसर्ग हे अनुनासिक नाही आहेत, हे पॅरलली आहेत त्यांच्या, पण हे स्वरादी आहेत. कोण आहेत हे? स्वरादी. ओके, लक्षात ठेवा. खालीलपैकी अयोग्य विधान निवडा. स्वरोच्चारावेळी हवेचा मार्ग अडवलेला नसतो. स्वरांचा उच्चार इतर वर्णांच्या सहाय्याने केला जात नाही. स्वरांचा उच्चार करताना हवेचा मार्ग अडवलेला असतो. स्वर पूर्ण उच्चाराचे असतात. यस गीता. ओके. नीता, नेत्रा, मार्केट प्रमोशन, रोहित बोला. नीता 4, मार्केट प्रमोशन 4, नेत्रा 2. अयोग्य म्हणजे काय, तर चुकीचं, चुकीचं विधान किंवा रॉंग असणारं विधान निवडायचं आहे. आता लक्षात घ्या, स्वरोच्चारावेळी हवेचा मार्ग अडवलेला नसतो, बरोबर आहे. स्वरांचा उच्चार इतर वर्णांच्या साहाय्याने केला जात नाही, बरोबर आहे. स्वर कसे आहेत? स्वघोष आहेत. काय आहेत? स्वघोष आहेत. त्यांना कोणाची गरज लागते का? अजिबात नाही. स्वरांचा उच्चार करताना हवेचा मार्ग अडवलेला असतो. हा काय म्हणतोय? असतो, नसतो ना, इथं स्टेटमेंट आहे हेच, बरोबर. आणि स्वर पूर्ण उच्चाराचे असतात, हेही बरोबर आहे. म्हणजेच काय, पर्याय क्रमांक 3 हा काय असेल आपलं उत्तर असेल. आपल्याला अयोग्य विधान निवडायला सांगितलं होतं, म्हणजे पर्याय क्रमांक 3 योग्य असणार आहे, हे इथं लक्षात ठेवा. चला पुढे, पुढचा प्रश्न. स्वरांचा वापर भाषेत टिंबटिंब प्रकारे केला जातो. स्वरांचा वापर भाषेत टिंबटिंब प्रकारे केला जातो. 3, 4, 2, 1. बोला बोला पटकन बोला. यस, रोहित 3, नेत्रा, मार्केट प्रमोशन, नीड्स, सॉरी नीता, गीता. गीता
2. अच्छा, उत्तर 2 म्हणायचं की पर्याय 2 असं म्हणायचं? ऑप्शन नंबर टाका. असं 2 म्हणले की मग ते मी 4 म्हणणार. मग ऑप्शन 2. अरे, ऑप्शन नंबर 2. नेत्रा, नीता, 3 बरोबर. गीता, 2 प्रकारे केला जातो ना. एक आहे तो अक्षराच्या स्वरूपात आणि दुसरा काय असेल, चिन्हाच्या स्वरूपात. चिन्ह असतात त्याच्या स्वरूपामध्ये आणि एक असतो तो अक्षराच्या स्वरूपामध्ये. का बरं विसरलात की काय लगेच? म्हणलं ना, पटकन लक्षात राहतं, पटकन विसरतो. हे असं आहे, लगेच हे होतं. चलो नेक्स्ट. वर्णमालेचे स्वरूपानुसार वर्गीकरण किती प्रकारात केले जाते? स्वरूप सुरुवातीला झालं होतं. स्वरूप, टाईप नाही 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 नाही, टाईप नाही. आपल्याला हे बघायचं फक्त त्याचं वापर म्हटलेलं आहे. लक्षात ठेवा, खूप काळजीपूर्वक प्रश्न वाचावे लागतात कारण काही नाहीच आहे याच्यामध्ये खूप. म्हणून हे असं ना, काळजीपूर्वक लक्षपूर्वक वाचायचं. वर्णमालेच्या स्वरूपानुसार वर्गीकरण किती प्रकारात केले जाते? 1 2 3 4. गीता, 4. स्वरूपानुसार वर्गीकरण. उच्चार वेगळे, स्वरूप वेगळं. स्वरूप म्हणजे ते आहेत तसे. 2 2 म्हणजे ऑप्शन नंबर 2. 4. काहे ऐसे कर रहे हो? 3. पर्याय क्रमांक 3. पहिले काय आहेत? स्वर. नंतर काय आहे? स्वरादी. नंतर काय आहे? व्यंजन. प्रश्न काय आहे? वर्णमालेचं स्पेसिफिक कुठं स्वर असा उल्लेख केलाय का? नाही. स्पेसिफिक कुठं व्यंजन असा उल्लेख केलाय का? नाही. स्पेसिफिक कुठं स्वरादी असा उल्लेख केलाय का? नाही. स्वरूपानुसार कुणाचं म्हणतोय? वर्णमालेचं. कुणाचं? वर्णमालेचं. स्वर, स्वरादी, व्यंजन. म्हटलं ना, बारीक लक्ष पाहिजे. सिंपल गोष्टी आहेत पण काय लगेच ट्विस्ट येतो काहीतरी. कशाचं विचारलं? वर्णमालेचं. कशानुसार वर्गीकरण? स्वरूपानुसार. स्वरूपानुसार वर्गीकरण, पहिला स्वर, दुसरा स्वरादी, तिसरा व्यंजन. हे काय झालं? वर्णमालेचं स्वरूपानुसार असणार वर्गीकरण. त्याच्यानंतर जे वर्गीकरण पाहिलं ते स्वरांचं वेगळं, स्वरादीचं वेगळं. बरोबर. सो गोंधळून जाऊ नका, शांतपणे समजून घ्या कशाचा प्रश्न विचारलाय. ठीक आहे. चलो चलो आता त्याच वर्णमालेमधले आपण स्वर पाहिलेत आणि स्वरादी पण पाहिलेत. आता जे वर्गीकरण पाहायचंय आपल्याला ते म्हणजे व्यंजनांचं. आता कोणाचं वर्गीकरण पाहणार आहोत? व्यंजनांचं. हे व्यंजन खूप सारी संख्या आणि याचे खूप वर्ग आहेत. ठीक आहे. सिंपल गोष्टी आहेत, लगेच लक्षात राहतात. चलो, व्यंजन. वर्णमाला पाठ करायचे सांगितलंय मी. लहान कुणालाही वाटलं अरे काय लहान बाळासारखं वर्ण बाराखडी वाचतंय. हो वाचतोय. का वाचतोय? मार्क्स मिळणार आहेत मला. हे वाचलं तर मला पोस्ट मिळणार आहे. ठीक आहे. चलो, क ख ग घ य ड म्हणायचं नाही. म्हणत असाल तर चुकीचं आहे. च छ ज झ काय म्हणायचं याला? ह्याचा उच्चार तसा वेगळा होतो. चंचल. काय उच्चार त्याचा? असा उच्चार आहे. ओके. नेक्स्ट. ट ठ ड ढ ण पुणे उच्चार विचारत नाहीत पण जस्ट माहिती असावं की अरे उच्चार होतो कसा. चलो, त थ द ध न न नळाचा, ण बाणाचा, प फ ब भ म य र ल व. आता इथं श श आणि श श आणि श श म्हणताना या षटकोनाचा श चा उच्चार करताना जीभ उलटी होते. असो, काही गरज नाही, आपण श श म्हणलं तरी चालतं. त्यानंतर स, मग येतो ह, मग येतो ळ आणि मग येतात क्ष आणि ज्ञ. ठीक आहे.
सो ही आहेत व्यंजन आणि या व्यंजनांचंच वर्गीकरण आपल्याला पाहायचंय. आता ही व्यंजन ज्यावेळी असतात, ठीक आहे, यांचे पाय मोडलेले असतात. तुम्हाला प्रत्येक व्यंजनाचा पाय मोडलेला दिसतो इथं, बरोबर. सो ही व्यंजन पाय मोडलेली आहेत, याचा अर्थ काय, यांच्यात स्वर नाही. पाय मोडलेला असेल तर स्वर नसतो, हे इथं लक्षात ठेवा. हाच नियम तुम्हाला पुढे संधीमध्ये पण फॉलो करायचा आहे म्हणून सांगतोय. चलो नेक्स्ट. आता यांची नावं बघा कशी आहेत. यांचं नाव आहे पहिलं व्यंजन जे कॉमन आहे, दुसरं आहे स्वरांत, तिसरं आहे हलंत आणि चौथं आहे परवर्ण. ठीक आहे, एक एक व्याख्या आता पाहिजे आपल्याला आणि एक एक गोष्टी आपण डिटेल मध्ये समजून घेऊया की आहे काय एक्झॅक्टली आणि काय नाहीये. आता ही व्यंजन, व्यंजन म्हणजे काय, ज्यांचा उच्चार स्वतंत्रपणे करता येत नाही. कसा स्वतंत्रपणे करता येत नाही, ज्या वर्णांचा उच्चार स्वरांच्या, कोणाच्या म्हणतोय, स्वरांच्या साह्या वाचून पूर्ण होत नाही, त्यांना काय म्हणायचं, व्यंजन असं म्हणायचं. त्यांना व्यंजन असं म्हणायचं. सिंपल आहे. यांचा उच्चार स्वतंत्रपणे करता येत नाही, दुसरं म्हणजे यांचा उच्चार स्वरांच्या सहाय्याशिवाय होत नाही. ठीक आहे, यांना काय म्हणायचं, मग व्यंजन असं म्हणायचं. मग मराठीत क पासून ज्ञ पर्यंत एकूण 36 वर्णांना व्यंजन असं म्हणतात. काय म्हणतात, या क पासून ज्ञ पर्यंतच्या 36 वर्णांना व्यंजन असं म्हणतात. आता शासन निर्णय 10 नोव्हेंबर 2022 नुसार श आणि ज्ञ या व्यंजनांचा समावेश वर्णमालेत करण्यात आला. रिसेंटली 4 वर्ष झाले तरी. 10 नोव्हेंबर 2022 ला, 6 नोव्हेंबर 2009 ला ॲ आणि अ आले, 10 नोव्हेंबर 2022 ला क्ष आणि ज्ञ आले. ठीक आहे, तर यांचा समावेश करण्यात आला. मग यांना स्वरांत काय म्हणतात बरं, तर व्यंजनांचा उच्चार करते वेळी त्यांच्या शेवटी स्वर येतो म्हणून व्यंजनांना स्वरांत असं म्हटलं जातं. आता इथं स्वरांत संधी झालाय, काय, स्वर अधिक अंत, म्हणजेच अर्थ काय होतो, ज्याच्या शेवटी स्वर आहे, स्वराने ज्याचा शेवट झालाय, स्वराने ज्याचा अंत झालाय, त्याला तुम्ही काय म्हणणार, स्वरांत असं म्हणणार. त्याला तुम्ही स्वरांत असं म्हणणार. ठीक आहे, चलो नेक्स्ट. हलंत. आता ही संस्कृत कन्सेप्ट आहे, संस्कृत भाषेतून मराठीत आलेली. हलंत, जेव्हा व्यंजनांचा उच्चार कसा असतो, स्वररहित केला जातो, स्वररहित केला जातो, तेव्हा त्यांना लिहिते वेळी एक तिरकस रेष येते, त्यास काय म्हणतात, तर हल असं म्हणतात. हल. ठीक आहे, त्याला मग काय म्हणायचं, हलांत. म्हणजे हल आहे अंतिजाच्या, स्वर आहे अंतिजाच्या, तसा हल आहे अंतिजाच्या. हल म्हणजे काय, नांगर. माहितीये, बलराम माहितीये, कृष्ण आणि बलराम, कृष्ण लहान भाऊ, बलराम मोठा भाऊ. कृष्णाकडे चक्र होतं, गरगुर गुरगुर फिरायचं, आणि बळीराम, बळी काय नाव होतं त्याचं, बलराम किंवा बळीराम म्हणायचे त्याला. सो आपल्याला, तुम्हाला माहिती असेल, आता शेतात पण जो नांगर वापरतो आपण, बैल ओढतात बघा, तो बळीराम, त्याला बळीराम नांगर म्हणतात. कारण का, ते त्यांचं हत्यार होतं, किंवा काय म्हणायचं त्याला, वेपन, ते वेपन होतं त्यांचं. ठीक आहे, सो त्यावरून मग त्याला संस्कृत भाषेत काय म्हणतात, हल म्हणतात. हल. काय म्हणतात, हल. हल म्हणजेच हा, आणि याचा सिम्बॉलचा या वापर केला, आणि या सिम्बॉलला अर्थ काय आहे, तर जिथं जिथं हा जोडलेला असेल तिथं समजून जायचं की त्यामध्ये स्वर नाहीये, तो स्वराशिवाय असणार काय आहे, व्यंजन आहे. ओके, सो त्यासाठी हा महत्वाचा आहे. त्यामुळे खूप बारकाईने, काळजीपूर्वक, लक्षपूर्वक ते पाहावं लागतं. ओके, सो हे लक्षात घ्या की हे झालं हलांत, म्हणजे तो नांगर असा वरचा हे काढून टाकला, फक्त हा खालचा जो तिरकस रेष आहे तीच फक्त इथं घेतली. नेक्स्ट आहे परवर्ण. परवर्ण, पर म्हणजे दुसरा, पर म्हणजे दुसरा, दुसऱ्यावरती अवलंबून असणारे जे वर्ण आहेत म्हणून हे परवर्ण. दुसऱ्यावरती अवलंबून असणारे हे वर्ण आहेत म्हणून हे परवर्ण. ठीक आहे, व्यंजन ही उच्चारासाठी काय असतात, स्वरावरती अवलंबून असतात.
म्हणून यांना काय म्हटलं जातं, परवर्ण असं म्हटलं जातं. म्हणून यांना परवर्ण असं म्हटलं जातं. ठीक आहे, चलो आता पुढे. आता काही पॉइंट आहेत, जसे याच्यामध्ये आपण पॉइंट पाहिले होते स्वरांमध्ये, तसे इथेही काही पॉइंट आपल्याला इथं पाहिजे. ठीक आहे, चलो. व्यंजनांचा उच्चार करताना हवेचा मार्ग अडवलेला इथं असतो. तिथं काय होतं स्वरांमध्ये, नसतो, इथं असतो. हे इथं लक्षात घ्या. स्वरांचा मार्ग अडवलेला असतो. तोंड बंद म्हणजेच संवृत्त असते असं. म्हणजे पूर्ण बंद नाही, तुम्ही म्हणाल बंद केल्यावर मग उच्चार कसा, म्हणजे उच्चार करताना फक्त बंद होतं. प क म ब भ बंद होतं ना. आणि स्वरांवेळी काय होतं, विवृत्त होतं. तेही लक्षात ठेवा. काय होतं, विवृत्त म्हणजे काय तर उघडे, तोंड उघडे असते. अ आ इ ई उ ऊ ई ए आई आई जे काही असेल ते बंद होत नाही. ठीक आहे. त्यानंतर जे वर्ण स्वतंत्रपणे उच्चारता येत नाहीत, ज्यांना उच्चारासाठी दुसऱ्या वर्णांचे सहाय्य लागते, त्यांना व्यंजन म्हणतात. ही व्याख्या आपण पहिलाही पाहिली होती. त्यांना तुम्ही काय म्हणणार, व्यंजन असं म्हणणार. हे मुद्दे लक्षात ठेवा. तोंड बंद असतं म्हणजेच संवृत्त असतं, आणि स्वरांच्या वेळी कसं असतं, उघडं असतं म्हणजेच विवृत्त असतं. इथं व्यंजनांचा उच्चार करताना हवेचा मार्ग अडवलेला असतो, तर स्वरांमध्ये हवेचा मार्ग अडवलेला नसतो. ठीक आहे, चलो आता पुढे. व्यंजनांचे प्रकार, आपल्याला हे एवढे यांचे प्रकार अभ्यासायचे आहेत. पहिला एक गट येतो तो म्हणजे वर्गीय व्यंजनांचा. दुसरा गट जो येतो तो अवर्गीय व्यंजनांचा. मग वर्गीय व्यंजनामध्ये स्पर्श व्यंजने किंवा यालाच दुसरं नाव आहे वर्गीय व्यंजने. मगाशी जे अनुनासिक उत्तर दिलं होतं तो अनुनासिक इथं पाहायला मिळतो. दुसरा गट असतो अनुनासिके किंवा याला तसंच नाव आहे पर सवर्ण, पण मध्ये एक गॅप आहे थोडासा, म्हणजे डॅश दिला, म्हणजे दोन शब्द वेगळे. पर आहे, पर सवर्ण इथंही होतं, पण हे पर सवर्ण त्या पद्धतीने. त्यानंतर कठोर व्यंजन, अघोष व्यंजन किंवा श्वास वर्ण. आता कठोर व्यंजनच लक्षात ठेवा, अघोष पण आहे, ते पण आहे, नावं माहिती असायला पाहिजे. त्यानंतर येतात मृदू व्यंजन आणि घोष व्यंजन. ओके, आता चला, आता इथं बघा, याच्यामध्ये काय येतं, अवर्गीय व्यंजने. पहिला येतात अर्धस्वर अंतस्थ, त्यानंतर दुसरे येतात उष्मे घर्षक उष्मवर्ण, तिसरे येतात महाप्राण, चौथे येतात स्वतंत्र वर्ण, आणि पाचवा येतो विशेष संयुक्त व्यंजन. आता एवढं म्हणल्यानंतर वाटतं अरे बाप, एवढं कसं लक्षात येईल. सिंपल आहे, खूप सिंपल आहे. या इथंच मी तुम्हाला ते दाखवून देऊ शकतो. म्हणजे शेवटी ना आपला हे टॉपिक झाला की, आपला टॉपिक झाल्यानंतर विदिन 2 ते 3 मिनिटाचं काम आहे. मी याच्यावरती पूर्ण ड्रॉइंग करून तुम्हाला दाखवतो. म्हणजे जे काही 2 दिवस झालं आपण शिकतोय ते अगदी 2 मिनिटामध्ये कव्हर होतं. 2च मिनिटामध्ये. ठीक आहे. सो इथं आता तुम्ही यांची रचना, मग मी पहिला कालपासूनच सांगतोय की याच्यावरती फोकस करा. इथं काय दिसतंय तुम्हाला ते महत्वाचं आहे. ऑब्झर्वेशन जे म्हणतो ना ते बघा. आता काय आहे इथं तुम्हाला लक्षात आहे, अरे हे 5 आहेत, हे 5 आहेत, हे 5 आहेत, हे 5 आहेत, हे 5 आहेत. म्हणजे हा 5-5चा गट करून ठेवला यांनी. हे किती आहेत एकूण, असे 25. मग हे कोण झाले, वर्गीय व्यंजने. कोण आहेत ही, वर्गीय व्यंजने. मग अवर्गीय व्यंजने कोण आहेत, इथं बघा हे 4 आहेत, इथं हे 3 आहेत, इथं हा एकटाच आहे, इथं हा एकटाच आहे, इथं हे 2च आहेत. सो ही काय झाली आपली, ही असणार आहेत आपली अवर्गीय व्यंजने. ही काय असणार आहेत, अवर्गीय व्यंजने. ठीक आहे. चला मग आता वर्गीय व्यंजने पाहूया. आता यांना काय म्हटलं जातं, स्पर्श व्यंजन किंवा वर्गीय व्यंजन. म्हणजे ह्यांनाच काय म्हणायचं, दुसरं एक नाव स्पर्श व्यंजन. काय म्हणायचं, स्पर्श व्यंजन. का बरं स्पर्श, सिंपल आहे, स्वरांना लक्षात ठेवा, स्वरांच्या आधारावरती याचं उत्तर लगेच निघतं. स्पर्श व्यंजन, क ख पासून भ म पर्यंतच्या व्यंजनांना स्पर्श व्यंजने म्हणतात. कुठपर्यंत, भ म, इथं पाहिलं असेल तुम्ही.
क ख ला सुरुवात झाली, भ म ला शेवट झाला. ह्या वर्गीय व्यंजनांचा 5 5 25. ठीक आहे. वर्गीय व्यंजनांचा समावेश स्पर्श व्यंजनामध्ये केला जातो. या व्यंजनांचा उच्चार करते वेळी लक्षात घ्या, या व्यंजनांचा उच्चार करते वेळी फुफ्फुसातील जी हवा आहे ती जीभ, कंठ, ताळू, दात, ओठ या अवयवांना स्पर्श करते, म्हणून या व्यंजनांना स्पर्श व्यंजन असं म्हणतात. मग स्वरांच्या वेळी नव्हतं का? नव्हतं. हवा यायची, निघून जायची. पण ऍक्च्युली इथं काय करतो आपण? त्यांना अडवतो. म्हणजे तुम्हाला च म्हणायचा असेल तर तुम्ही जिभेचा पुढचा शेंडा अर्धा दाताच्या बाहेर येतो, दाताला चिकटतो आणि मग आपण उच्चार करतो. च करून बघा तुम्ही. द, त, प, म सगळ्यांच्या वेळी काय होतं? तोंड बंद होतं, जीभ कुठेतरी जाऊन चिकटते, हवा येऊन तिथं अडकते, तो म्हणून स्पर्श होतो. त्याला इथं गृहीत धरलेलं आहे आणि म्हणून यांना काय म्हटलं जातं? स्पर्श व्यंजन असं म्हटलं जातं. जीभ, कंठ, तालू, दात, ओठ यांना ती हवा चिकटते किंवा स्पर्श करते, म्हणून ही काय झाली आपली स्पर्श व्यंजने. काय झाली ही सर्व? स्पर्श व्यंजने किंवा वर्गीय व्यंजने. यांनाच वर्गीकृत केलं म्हणून वर्गीय व्यंजने असं म्हणतात. ठीक आहे. मग त्यानंतर येतात अनुनासिके. अनुनासिके किंवा परसवर्ण. ठीक आहे. या वर्णांचा उच्चार नाकातून होतो. कसा होतो? नाकातून. कसा उच्चार करतो आपण? ञ. काय म्हणतो मी? ञ. एक शब्द आहे बघा, वाङ्मय. काय आहे शब्द? वाङ्मय. कसा लिहिला जातो तो? वाङ्मय. बरेच विद्यार्थी मित्र याला काय वाचतात? वांडमय म्हणतात. काय म्हणतात? वांडमय. वांडमय नाही ते, ते काय आहे? वाङ्मय आहे ते. वाङ्मय लक्षात घ्या. काय आहे तो? वाङ्मय. ठीक आहे. चलो. सो यांचा उच्चार नाकातून होतो, त्या व्यंजनांना अनुनासिके म्हणायचं. या वर्णांचं उच्चार स्थानाबरोबरच नासिकेतून म्हणजे नाकातून होतं, म्हणून यांना इथं उच्चार स्थानाबरोबर नाही, यांचं उच्चार स्थान नासिकेतून आहे म्हणजे नाकातून आहे असं म्हणा, म्हणून त्यांना अनुनासिके म्हणतात. मग परसवर्ण काय म्हणायचं? तर अनुनासिकांचा वापर अनुस्वाराऐवजी वापरतात, म्हणून त्यांना परसवर्ण असं म्हणायचं. म्हणून त्यांना परसवर्ण असं म्हणायचं. म्हणजे कसं वापरायचा? सिंपल. पहिला हा गट लक्षात घ्या. य, ण, न, ण आणि म. ठीक आहे. आता यांचा वापर कसा केला जातो? दोन पद्धतीने. आता हा शब्द काय आहे? घंटा. काय आहे? घंटा. पण आता लक्षात घ्या, मी याला दुसऱ्या पद्धतीने पण लिहू शकतो. कसं लिहू शकतो? तर मी याला असाही लिहू शकतो. हा कोण आहे? न बाणाचा. मी असाही लिहू शकतो. मी याच्या ऐवजी या णचा पण वापर करू शकतो. ठीक आहे. म्हणून यांना परसवर्ण म्हणजे दुसऱ्याची जागा घेतात, म्हणून त्यांना काय म्हणायचं? परसवर्ण असं म्हणायचं. मग हे लिहिण्यासाठी नियम आहे का? हो. नियम क्रमांक पहिला, हे जे लिहिलेलं आहे ना, हे मराठी भाषेत ग्राह्य धरलं जात नाही. हे संस्कृत भाषेत असले कारणामे चालतात. संस्कृत भाषेमध्ये अनुस्वाराचा वापर हा खूप कमी केला जातो. तिथं जास्तीत जास्त अनुनासिकांचा वापर केला जातो. बरोबर. म्हणजे जसं की आता अंतिम लिहायचं आहे तुम्हाला, आपण अंतिम कसा लिहितो? असा. बरोबर. पण संस्कृतमध्ये तुम्हाला ते अंतिम कसं दिसेल? अंतिम. म्हणजे काय केला? इथं न नळाचा वापर केला. आता याचा एक नियम आहे. काय नियम आहे? कुठला अनुनासिक घ्यायचं? तर पुढचा जो व्यंजन आहे, पुढचा व्यंजन जो आहे तो ज्या गटातील आहे त्याच गटातील अनुनासिक तुम्ही तिथे घेऊ शकता. तच्या गटामध्ये अनुनासिक कोण आहे? न नळाचा, म्हणून तोच घेतला. टच्या गटातला अनुनासिक कोण आहे? न आहे, म्हणून तोच घेतला. म्हणून मी म्हणालो होतो की पाठ करा. आता लक्षात आलं असेल. कसं आहे का? असं आहे का?
प्रश्न विचारतात का? विचारू शकतात. आपण मराठी भाषेत लिहित नाही, पण व्याकरणामध्ये सर्व नियम शिकतो. व्याकरणामध्ये सर्व नियम शिकतो. त्यामुळं हा पण नियम माहिती पाहिजे, हे पण लक्षात ठेवलं पाहिजे. काय होतं? घंटा. ट साठी मी काय घेतला? न बाणाचा घेतला. त्यानंतर मी शब्द लिहिला अंतिम. मग अंतिम साठी मी काय घेतला? न नळाचा घेतला. का घेतला? तिथं त चा पुढे त होता. इथं न काय घेतला? इथं ट होता. समजते की नाही? येतं का लक्षात? नीता, नेत्रा, रोहित, गीता, पटकन उत्तर द्या मला. यस यस, नेत्रा, नीता, गीता. यस, ओके, चलो. सो हे काय होतं तर अशा पद्धतीने यांचा वापर केला जातो. परंतु तो काय आहे? संस्कृत भाषेमध्ये लिहिण्यासाठी तो नियम तिथं लागू आहे. मराठीमध्ये त्याचा वापर केला जात नाही. मराठीमध्ये स्ट्रिक्टली सांगितलं जातं की तुम्ही अनुस्वाराचाच वापर करा, ना की अनुनासिकांचा. ठीक आहे. परंतु हे लिहिणं कुठं अलाउड आहे तुम्हाला? जर तुम्ही एखादा संस्कृत शब्द म्हणजे तत्सम शब्द लिहित असाल तर त्यावेळी. ठीक आहे. आता तत्सम म्हणजे काय? हे खूप हे आहे ना. तत्सम म्हणजे संस्कृत भाषेतून मराठी भाषेत आलेला शब्द, जो की जशाला तसा येतो. जसं मी अंतिम घेतला, अंतिम जर तसाच घेतला तर तो असा लिहिला तरी चालतो खालचा. पण अंतिम जर मराठीमधला आहे तर मग तो असाच लिहावा लागतो. मग तो झाला तत्सम शब्द. ठीक आहे. चलो, आता हे लक्षात आलं. ही आहेत अनुनासिके. कुठे येतात ही अनुनासिके? तर आता इथं वर्गीकरण लक्षात घ्या. हा गट झाला तुमचा अनुनासिकांचा. अनुनासिके. ओके, चलो. आता हे असंच लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर मग कठोर व्यंजने काय येतात? कठोर किंवा अघोष किंवा श्वास वर्ण. त्यांची नावं लक्षात ठेवा. कठोर, अघोष किंवा श्वास वर्ण. आता ज्या व्यंजनांचा उच्चारात तीव्रता दिसून येते, काय असते? तीव्रता दिसून येते. जी व्यंजने उच्चार करण्यासाठी थोडी कठीण वाटतात. कठीण म्हणजे काय? उच्चारच करता येत नाही असं नाही, पण ती कशी वाटतात? कठीण वाटतात. म्हणून त्यांना काय म्हणायचं? कठोर व्यंजन असं म्हणायचं. दुसरी एक व्याख्या आहे, ज्या व्यंजनांचा उच्चार करताना श्वासाचा उपयोग केला जातो. आता प्रत्येकातच करतो, पण इथं अधिक लागतो थोडासा, म्हणून सांगतं की श्वासाचा उपयोग केला जातो अशा व्यंजनास श्वास व्यंजन असं म्हणतात. काय म्हणतात? श्वास व्यंजन असं म्हणतात. त्याच्यानंतर पुढची व्याख्या, कठोर व्यंजनांचा उच्चार करतेवेळी नाद किंवा ध्वनी निर्माण होत नाही. नाद किंवा ध्वनी निर्माण होत नाही, हे इथं लक्षात घ्या. म्हणून कठोर व्यंजनास अघोष व्यंजन असंही म्हणतात. अघोष व्यंजन असंही म्हणतात. मग कोण आहे इथं? क, ख, च, छ, ट, ठ, त, थ, प, फ. आता लक्षात कसं ठेवणार? असं लक्षात ठेवणार? अजिबात नाही. मी सांगितलं ना, पाठच करायचं नाही. का पाठ नाही करायचं? मी इथं सांगणार. क, ख, च, छ, ट, ठ, त, थ, प, फ. झालं, सिंपल. वर्गीय व्यंजने तुम्ही पाठ केले, बरोबर, म्हणून सांगितलं पाठ करा. इथं काय झालं? हा पहिला 2-2-2चा जो गट आहे, ही काय आहेत? तुमची कठोर व्यंजने आहेत. ही तुमची काय आहेत? नाद किंवा ध्वनी निर्माण करत नाहीत म्हणून अघोष व्यंजने आहेत. ही तुमची काय आहेत? श्वास व्यंजने आहेत. बघा, श्वास आहे आणि अघोष पण आहेत. झाली. कोण आहेत ही? ही 2-2चा गट. तुम्हाला सांगितलं ना शेवटी. आता हीच डायग्राम पुढे येणार आहे तुम्हाला सगळ्यात शेवटी. हे असंच लक्षात ठेवायचं. एकदा म्हणून सांगितलं, पाठ करून ठेवा. वर्णमाला टॉपिक 100% मार्क देतो. ठीक आहे. चलो, आता पुढे जाऊ. मग पुढे आहेत मृदू व्यंजने किंवा घोष व्यंजने किंवा नाद व्यंजने. ज्या वर्णांचा उच्चार सौम्य, मृदू, कोमल असतो अशा वर्णांना काय म्हणायचं? मृदू व्यंजन असं म्हणायचं. ओके. मग मृदू वर्णाच्या उच्चारात नादमयता असते म्हणून यांना नाद वर्ण असं म्हणायचं किंवा घोष वर्ण असंही म्हणायचं. नाद असतो, यांचा उच्चार करताना बघा, आता तुम्हाला असं वाटेल सूर लावतोय की काय? ग, घ, य, ज, झ, ङ
ड ढ न द ध न ब भ म. आता तुम्ही म्हणाल तुम्ही सुरात म्हणताय म्हणून नाही, पण उच्चार करताना जाणवतं कुठेतरी की बाबा आहे काहीतरी आवाज हे होतोय. मग यांना आता असं लक्षात ठेवणार का? अजिबात नाही. मग काय करायचं? हे असं यायचं. हे काय झाले आपले कोण कोण होते? मृदू व्यंजन, मृदू व्यंजन, घोष व्यंजन आणि नाद व्यंजन. मग काय आले? मृदू आले, नाद आले आणि घोष आले. झालं. कुठला गट? हा 3चा. ग घ य, ज झ न, ड ढ न, द ध न, ब भ म. ओके. सो हे इथं लक्षात ठेवायचं. ओके. येतं का लक्षात? पाठ करायचं नाही अजिबात, रट्टा मारायचा नाही. ओके. चलो आता पुढचा प्रकार. आता हे नवीनच आलं. काय बाबा हे नवीन? स्फोटक व्यंजने. स्फोट यांचा उच्चार करताना स्फोट झाल्यासारखा उच्चार होतो, म्हणून यांना स्फोटक व्यंजने म्हणतात. ज्या व्यंजनांचा उच्चार करताना त्यांचा उच्चार हा स्फोट झाल्यासारखा होतो, म्हणून या व्यंजनांना स्फोट व्यंजने असे म्हणतात. स्फोट व्यंजनांचे 2 प्रकारात वर्गीकरण केलं जातं. एक असतं पूर्ण स्फोट आणि एक असतो अर्धस्फोट. उच्चार कसा होतो यांचा बघा. स्फोट क ट त प ग ड द ब. म्हणजे काय? उच्चार करताना असं वाटतं की स्फोट होतोय, अचानकपणे तुम्ही उच्चार करताय असं वाटतं. ठीक आहे. नंतर अर्धस्फोट यांचा उच्चार करताना काय होतं? च ज ख छ ठ थ फ घ झ ढ ध म. यांचा अर्धस्फोट असा झाल्यासारखा उच्चार होतो. मग आता लक्षात कसं ठेवणार? क ट त प ग ड द ब. मग इथं क ट त प, त्याच्यानंतर ग ड द ब, ग ड द ब. म्हणजे हा एक, हे इथले 2, त्याच्यानंतर याच्यातले हे 2, त्याच्यानंतर याच्या लगेच इथले हे 2 आणि त्याच्यानंतर इथले हे 2 लगेच. हे कमी आहेत म्हणून यांना लक्षात ठेवा. अशा जोड्या तयार करा. आणि बाकी जे राहिलेले आहेत हे सगळे हे काय असतील? तुमचे अर्धस्फोट असतील. च झ झ ख पूर्णच गट आहे तो. ग ख घ य पूर्ण गट. त्यानंतर ठ ढ न, त्यानंतर थ ध न, त्यानंतर फ भ म. हा काय असेल? अर्धस्फोट. सर्कल केलेले हे काय असतील आपले? स्फोट, पूर्ण स्फोट. ठीक आहे. सो हे अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे. पाठांतर अजिबात करायचं नाही. येतं का लक्षात? डोक्याला ताण द्यायचं नाही. तीच मेमरी तुम्ही दुसरीकडे वापरा, तेच एफर्ट तुम्ही दुसरीकडे वापरा, जेणेकरून तुम्हाला तिथं जिथं आता पाठ करायचंय, मी सांगतो कुठं पाठ करायचंय, काय करायचंय. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचंय, असं लक्षात ठेवा. मग त्यानंतर पुढचा जो गट येतो तो आहे अंतस्थ किंवा अर्ध स्वराचा. आता याच्यानंतर मग परत 5 याच्यामध्ये गट आहेत, माहिती आपल्याला पाहिलेले आहेत आपण. ओके. Thanks for watching. If you found this video valuable, don't forget to like, share and subscribe our channel. The Officer, your personal mentor.